आनंदराव अडसूळ यांचा जामीन अर्ज फेटाळताना विशेष कोर्टानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय। ईडीकडे असलेले पुरावे हे प्राथमिकदृष्ट्या समाधानकारक आहेत, ते पुरेसे आहेत असं कोर्टानं म्हटलंय। आमच्या नावे फक्त बार नव्हे तर फॅमिली रेस्टॉरंटही आहे आणि त्याचे अधिकार वडिलांकडे आहेत असं प्रत्युत्तर समीर वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांना दिलंय। भाजपनं विधान परिषदेचे उमेदवार जाहीर केलेत। नागपुरात गिरीश व्यास यांच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गिरीश व्यास यांचा पत्ता कट झाला। विधानसभेची जागा दिली नव्हती त्याचं दुःख नव्हतं अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे। तर पक्षानं मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या त्यामुळे पक्षावर नाराज होण्याचा प्रश्नच नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। कोल्हापुरातून विधान परिषदेसाठी अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यात लढत होणार आहे। अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून वसंत खंडेलवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय, तर शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे बाजोरिया विरुद्ध खंडेलवाल अशी लढत रंगणार आहे। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदेंना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी TV9 मराठीला दिली आहे। सुनील शिंदे शिवसेनेचे वरळीचे माजी आमदार आहेत। आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी वरळीची जागा सोडली होती। मुंबईतून विधान परिषदेसाठी राजहंस धनंजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर धुळे नंदुरबारमधून अमरीश पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे। तुपकरांची शुगर ब्लड प्रेशर कमी झालंय, त्यांच्या तब्येतीची तपासणी करण्यात आली आहे। स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या आईनं हंबरडा फोडला। माझ्या मुलाला काही झालं तर त्याला सरकार जबाबदार राहील असं रविकांत तुपकर यांच्या आईनं म्हटलंय। सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी 4 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे। आंदोलनादरम्यान तुपकरांची प्रकृती खालावल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी पेटवून दिल्याची घटना घडली आहे। रविकांत तुपकरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानीकडून गावबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। अजूनही सरकारला जाग येत नसेल तर मग होणाऱ्या हिंसक आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। एसटीच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय। मात्र इतर पर्यायांपैकी तो एक पर्याय आहे असंही अनिल परब यांनी म्हटलंय। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय। चर्चा नेमकी कोणाशी करायची, नाते युनियनचं ऐकतात ना भाजप नेत्यांचं, असं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केलंय। राज्य सरकारनं आमच्यासाठी आजपर्यंत काहीच केलं नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले, तर मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय। कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेतृत्वहीन असल्याची टीका अनिल परब यांनी केली होती, त्यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलंय। आझाद मैदानावर या, तोडगा कसा काढायचा आणि आंदोलन कसं करायचं ते शिकवतो असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, अन्यथा एसटीचं खासगीकरण होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय। नागपूरमध्ये संप करणाऱ्या एसटीच्या 50 रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे। नोटीस बजावूनही कामावर रुजू न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली। रोजच्या 350हून अधिक फेऱ्या रद्द झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली। आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ या नव्या घरी ही बैठक होणार आहे। सिंधुदुर्गातल्या पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे। संजय राऊत, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील आज नाशिकमध्ये उपस्थित असणार आहेत। आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हे नेते हजेरी लावणार आहेत। पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर आज दिल्लीत शेतकरी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनं आज देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतलाय। देशात आज किसान विजय दिवस साजरा करतानाच संपूर्ण देशभर किसान विजय रॅली काढण्याचे आदेश काँग्रेसनं कार्यकर्त्यांना दिलेत। तिन्ही
कृषी कायदे मागे घेणं सरकारला भाग पडलं, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालाय असं भाष्य सामनाच्या आजच्या अग्रलेखातून करण्यात आलंय. तर मागे हटणार नाही असं सांगणाऱ्या अहंकाराचा पराभव झाल्याचंही सामनात म्हटलंय. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजानं आणि दुःखानं घेतलाय. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होणार आहे अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसनं फटाके फोडून कृषी कायदा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कृषी कायदे रद्द होण्याचा आनंद भंडाऱ्यातील शेतकऱ्यांमध्येही दिसून आला. ओबीसी क्रांती मोर्चानं शेतकऱ्यांचं जिलेबी खाऊ घालत सर्वांचं तोंड गोड केलं. केंद्र सरकारनं कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर भंडाऱ्यात जय जवान जय किसान संघटनेनं फटाके फोडत जल्लोष केला. राज्यात पावसाची स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. पुढील 4 दिवस राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान खात्यानं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलाय. नांदेडमध्ये 4 दिवसांपासून ढगाळ वातावरणासोबतच पाऊस देखील पडतोय. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आलाय. या हवामानाचा तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकांना फटका बसतोय. सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुढील 4 दिवस पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तसंच अलर्ट जारी करण्यात आलाय. ऐन हिवाळ्यात होणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पुणे शहरात आणि ग्रामीण भागात किमान तापमानात वाढ झाली. शुक्रवारी शहरातील तापमान 21.5 अंशांवर होतं. टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक भारतीनं केली आहे. 21 नोव्हेंबरला या दोन्ही परीक्षा होणार आहेत. राज्यातील फार्मसी, अभियांत्रिकी आणि पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जाची मुदत वाढवण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 23 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. आरोग्य भरतीचा निकाल सोमवारी हायकोर्टाच्या सुनावणीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मुदतवाढ दिली नसल्यानं हंगामी कर्मचाऱ्यांनी हायकोर्टात याचिका केली होती. अमरावतीत आजपासून संपूर्ण मार्केट खुलं करण्यास परवानगी देण्यात आली. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली. संध्याकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. आठवड्याभरानं अमरावतीतील इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. काल दुपारी 3 नंतर इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र काही भागात अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये रविवारपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली. तसेच शहरातील इंटरनेट सेवा 21 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पोलिसांच्या पंचानं बचाव पक्षाच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासणीत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे जबाब दिला नसल्याचं विशेष न्यायालयात सांगितलंय. अनिल देशमुख यांची कोणतीही चूक नसताना त्यांना तुरुंगात टाकलं. ज्यानं आरोप केले तो अधिकारी कुठे आहे असा सवाल शरद पवार यांनी विचारलाय. तसंच राज्यातील सत्तेसाठी वाटेल ते केलं जात आहे असंही ते म्हणाले. पवारांनी माझ्यावर 307ची केस केली. वैचारिक उत्तर देता येत नाही तेव्हा पवार असं करतात. पवारांच्या पापाचा घडा आता भरलाय अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. परमबीर सिंह यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 30 दिवसांच्या आत कोर्टासमोर हजर राहण्याची ही नोटीस आहे. खंडणी प्रकरणात ही नोटीस बजावली आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. या प्रकरणी ईडी, आयकर या विभागांकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. 100 कोटींच्या कारखान्याचा मालक मी नाही, मी फक्त 70 लाखांपुरता शेअर होल्डर आहे असं स्पष्टीकरण शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिलंय. राज्य सरकार एसटीचं खासगीकरण करू शकत नाही. 80% कामगारांची संमती असेल तर खासगीकरण करता येतं. आम्ही ते होऊ देणार नाही असा इशारा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय. सुबोध कुमार जयस्वाल यांची सीबीआयचे डीजी म्हणून झालेल्या नियुक्तीला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. सीबीआय प्रमुख होण्यासाठी अँटी करप्शन विभागात काम केल्याचा अनुभव गरजेचा आहे असा दावा याचिकेत करण्यात आलाय. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र त्रिवेदी यांनी ही याचिका केली आहे.
काल दिवसभरात 238 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर आतापर्यंत एकूण 2776 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेशातील कडप्पा इथे मुसळधार पावसानं कहर केलाय. अन्नमयी धरण फुटल्यानं 20 नागरिक पुरात वाहून गेले. 8 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. अजून 12 जण बेपत्ता आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आंध्र प्रदेशात पुरानं हाहाकार केलेला आहे. भारतीय वायुसेनेच्या MI-17 हेलिकॉप्टरनं 10 नागरिकांना रेस्क्यू केलंय. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील चित्रावती नदीच्या पाण्यातून या नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलं. देशातील चित्तूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर स्वर्णामुखी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते. अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांच्या अटकपूर्व जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केलाय. पालघरमध्ये आदिवासी एकता परिषदेमार्फत आयोजित केलेल्या रॅलीत राकेश टिकैत सामील झाले होते. यावेळी बुलेट ट्रेन पालघरमध्ये आणून इथली जमीन उद्ध्वस्त करून भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचं काम केंद्र सरकार करत आहे, अशी टीका राकेश टिकैत यांनी केली आहे. एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे. नाशिकच्या पेठ आगारातील चालकानं राहत्या घरी आत्महत्या केली. कमी पगारामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येणाऱ्या 102 रेल्वे गाड्या आता नियमित धावू लागल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी दादर आणि दिवा सावंतवाडी या पॅसेंजर गाड्यांचाही समावेश आहे. नाशिक शहरात महापालिका 20 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. यासाठी 40 कोटींचा निधी अपेक्षित आहे. DPR तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिलेत. कोरोना लसीचा डोस न घेणाऱ्या नागरिकांसाठी महापालिका हर घर दस्तक मोहीम राबवणार आहे. महापालिका टास्क फोर्सच्या मदतीनं ही मोहीम राबवली जाणार आहे. औरंगाबादमध्ये आता 10 केंद्रांवर 16 तास लसीकरण सुविधा उपलब्ध असणार आहे. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यात 23 गावांमध्ये 100% लसीकरण झालंय, तर अनेक गावांमध्ये 70% अधिक लसीकरण झालंय.